लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार आणि जाहिराती केल्या जात आहेत. भाजपकडून मोदी की गॅरंटीवर जोरदार भर देण्यात आला आहे. यामुळे विरोधक देखील चिंतेत पडलेले आहेत. यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार, काँग्रेसचा आरोप. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपकडून मोदी की गॅरंटी असा प्रचार करण्यात येत आहे. हा प्रचार केवळ एका व्यक्तीचा होत आहे. हाच प्रचार जर संपूर्ण पक्षाचा असेल तर त्यावर आमची काहीही एक हरकत नाही. परंतु शासकीय पैशातून एका व्यक्तीचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पोस्टर लावण्याकरिता पेट्रोल पंपांना आदेश. ते पुढे म्हणाले की, व्यक्तिगत प्रचार हा जर व्यक्तिगत असेल तर यावर आमचा काहीही आक्षेप नाही. पण सर्व पेट्रोल कंपन्यांना पंपावर मोदी की गॅरंटी असे बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हा खर्च जनतेच्या पैशातून केला जात आहे. आतापर्यंत जेवढा खर्च केला आहे तो वसूल करण्यात यावा.